गुड मॉर्निंग गाईज, कसे आहात सर्व? आय होप सर्व ठीक असाल. मित्रांनो, आज आहे दुसरा दिवस आपल्या व्लॉगचा. कंटिन्यू 2-2 दिवसाचा व्लॉग बनतोय आता, पण बनतोय मित्रांनो. हे व्लॉग यायला खूप उशीर होतोय, कारण मी आत्ताशी सगळे जे 2-3 व्लॉग जे बनवले ते आत्ताशी फक्त सॅग्रिगेट केलेत, अजून एडिट वगैरे सगळं बाकी आहे त्यामुळे. आणि आता जस्ट आपण काल आपण गेलो होतो नाशिकला. मी जसं तुम्हाला म्हटलं, काल नाशिकची ट्रिप लागली आपल्याला. नाशिकला गेलो. नाशिकला जसं ड्रॉप करायच्या पहिलंच आपल्याला खारघरची ट्रिप येऊन गेली होती 10 मिनिटापूर्वीच. पण मित्रांनो, काल माझी म्हणजे लिटरली असं खूप हे झालं होतं, घाबरलो होतो. कारण त्याचं असं होतं मित्रांनो, कारण जिथे ड्रॉप होतं ना मित्रांनो, त्या भागात 1.5 किलोमीटरवर नेटवर्कच नव्हतं. लोकवस्तीच होती नाशिकमध्ये. आता ते एक्झॅक्टली शहराचं नाव नाही माहिती एरियाचं, पण नाशिकमध्ये सिटीमध्येच होतं, पण त्या एरियामध्ये नेटवर्कच गायब होतं. यार असा वैतागलो, म्हटलं काय झालं. मग हळूहळू आणि कस्टमरला 10 मिनिटं जेव्हा आधी मला बुकिंग आली, माझ्या लोकेशन जिथे ड्रॉप होतं तिथनं 8 मिनिटावर ते लोकेशन होतं. मी फटाफट गाडी तिथनं काढली, थोडंसं लोकेशन थोडं पुढे आलो. दोन्ही मोबाईलमध्ये ट्राय करतोय, कुठेच नाही होते. तो दुसरा मोबाईल पण रिबूट केला, सगळं केलं, काहीच होत नव्हतं. शेवटी 1.5-2 किलोमीटर पुढे आलो. एक माणूस थांबलो एका ठिकाणी, चालू केलं गाडी हे, आणि मग बघितलं तर मग थोडंसं नेटवर्क आलं. तेव्हा चेक करत होतो. बघितलं, एका माणसाला विचारलं, त्यानं बघितलं मी थोडंसं ह्याच्यात आहे, तर त्याने विचारलं काय झालं. तर बाजूला उभा होता तो माणूस, विचारला मला काय झालं. म्हटलं माणूस की आहे अजून पण त्याला. तर तो बोलतो, हो दादा, इथे तुम्हाला नेटवर्क कुठे भेटणार नाही, तुम्ही थोडंसं पुढे जावा, भेटून जाईल. त्याला मी ॲड्रेस विचारला, ॲड्रेस मी बघितला होता कुठला आहे. तर मी गुगल मॅपवर दुसऱ्या मोबाईलवर टाकतोय, तिथे पण लागत नव्हता. यार खतरनाक वाला, घाबरून गेलो. म्हटलं जरी बुकिंग गेली, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चांगली अमाऊंट होती. नाशिक आहे, रात्रीचं थांबलो एकदा की थांबलो, बेकार काम होतं. पण देवाच्या कृपाने ज्यांना घेऊन यायचं होतं लेडीजच होते एक, पण आरामशीर होतं ते. पण पोहोचल्यावरती 5-10 मिनिटानंतर निघालो आम्ही. फायनली पोहोचलो तिकडनं. अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर होतो फक्त, ज्या रोडला. आणि तुम्हाला म्हणजे मी सांगतो, जिथून तो राईट टर्न होता ना, जिथून तो राईट टर्न घ्यायचा होता, माझं डोकं काय माहिती काय, बरोबर देवाच्या ह्याने मी तिथेच थांबलो होतो. तिथनं राईट घेऊन 2 सर्कल क्रॉस करूनच डेस्टिनेशन होतं माझं. म्हणजे अगदी तिथनं मला 1.5 नाही तर मी पूर्ण फिरून यावं लागलं असतं. सो असं काय होतं मित्रांनो. खतरनाक काम झालं काल. आपण तगडा रिपोर्ट झाला कालचा. 3 दिवसाच्या फ्रायडे सॅटर्डे संडे आपला रिपोर्ट तगडा झालाय. आणि तगडा म्हणजे खूप तोडफाड रिपोर्ट झाला आपला. त्यामुळे काही टेन्शन नाही आता त्या गोष्टीचं. तर धंदा आहे, वर खाली होत राहतो. आपण मेहनत करायचं आपलं काम आहे. सो आता 1 मिनिट थांबा. तर गाईज फायनली निघालोय आपण आता. आज आहे दुसरा दिवस. एक ठिकाणी आपल्याला आज जायचं आहे, आणि वाजले तर 10. त्यामुळे 10 नाही, 10:30 वाजले. बापरे, 15 मिनिटं अजून गेले, कसे गेले कळले नाही मित्रांनो. सो गाईज आपण आता चाललोय. 1 मिनिट. आपण चाललोय अंबरनाथ वेस्टला. आणि आता बघूया आजचा दिवस कसा असतो, काय असतो. पहिलं थोडंसं काम आहे आपल्याला टॅक्सचं. टॅक्स आला आपल्याला, तर तो पेड करायचा आहे. 2 घरांचा आहे तो. त्यामुळे पहिलं तर ते आज क्लिअर करतो, कारण करणारं दुसरं कोणी आहे नाही, आपल्यालाच करावं लागेल ते जाऊन तिथे. कारण तो आपल्या ड्युटीला निघून गेलाय. आपला टाइम फ्लक्च्युएट आहे, त्यामुळे आपण करून टाकूया ते आज काम. काही होते. मागे एकदा गेलो होतो, विचारपूस केली होती काय नाही, बऱ्याचशा लोकांनी हे केलं होतं. सो आता पहिलं तर जाऊन पहिलं ते फॉर्म हे भरूया, टॅक्स भरूया, आणि मग लॉगिंग करूया. सो चला पोहोचूया अंबरनाथ वेस्टला, आणि मग लॉगिंग करूया. चला पहिलं तर पोहोचूया. सो गाईज फायनली आलोय आपण पुण्याला मित्रांनो. पोहोचलो, आणि काही ट्रॅफिक लागलं नाही. खतरनाक रस्ता होता. फटाफट खूप दिवसानंतर, वर्षानंतर म्हणलं तरी चालेल,
मित्रांनो आलोय आणि विश्रांतवाडीला यायला मित्रांनो मला टाइम किती गेला असेल. सीएनजी भरून वॉशरूमला थांबून सव्वा तीन तासात आलोय मी. म्हणजे विचार करा. आणि गाडी पण पळवली नाही मी, 90च्या स्पीडला आलोय. सिटी पण खाली भेटली, मुंबईत पण, इथे पण, सगळीकडे खाली भेटलं आणि पोहोचलोय. आता चाललोय आपण ह्याला विमाननगर साईडला. इथे थांबून काय वाजत नव्हतं, म्हटलं पुढे जाऊया, काय ना काहीतरी वाजेल. विमाननगर मधनं तर वाजणार. ओला नाही तर उबर, काय पण आपल्याला ज्याच्यावर आपण आलो. आता ओलावरती बुकिंग घेऊन मित्रांनो, ओलाची इंटरसिटी चालू झाली आपली. मस्त काम झालं. ओला रेट तगडा देतो मित्रांनो, त्याच्यामुळे परवडते. सो चला पोहोचूया आता आतमध्ये विमाननगरच्या साईडला. तिकडे जाऊन थांबूया, कारण तिकडनं ट्रिप भेटणार 100%. आणि मित्रांनो एवढा भारी एरिया आहे हा की काय सांगू तुम्हाला मित्रांनो, काय सांगू. सो चला पोहोचूया पहिले तर लोकेशनवरती. आपली ट्रिप लागली आहे. कस्टमरला फोन करतोय का, कस्टमर फोन उचलत नाही मित्रांनो. 3 मिनिटाच्या अंतरावरच आहे. पुढे जाऊन U-turn मारून आय थिंक जेन्युअन असावी, नाहीतर गाडी निघाल्या कॅन्सल करतात काय लोक. सो चला पोहोचूया लोकेशनवरती. कधी फोन केला मी कस्टमरला पण उचलला नाही. कल्याणी नगरमधनं बुकिंग येईल आणि मी बरोबर येऊन थांबलो मित्रांनो. आपल्याला एक्सपिरियन्स झाला आहे आता. सो चला पोहोचूया तिथे आणि बघूया कुठली बुकिंग आहे काय. मुंबई लिहून आलं मी, उचललं. 3 तास 10 मिनिटं दाखवत होते. म्हटलं चला ट्रॅफिकच्या आधी पुन्हा सोडा, म्हणून मी उचलली आहे बुकिंग. सो चला पोहोचूया लोकेशनवरती, पिक करूया. आहे मी आता विमाननगर कल्याणी नगर. आपला आहे वरचा PCMCचा जो पुण्याचा रस्ता. लेफ्ट मारला तर तुम्ही डायरेक्ट जाता रामवाडी मेट्रो स्टेशन आणि कल्याणी नगर सरळ. आपल्याला सरळ खाली जायचं आहे. सो मी आधी पण आलो होतो इथेच आणि बरोबर इथे येऊन थांबलो आणि याच एरियामधनं कल्याणी नगरमधनंच आपल्याला बुकिंग पण लागली होती. सो चला पोहोचूया क्लायंटच्या लोकेशनला, बघूया काय काय नाही ते. सो गाईज फायनली आलोय आपण कुठे. पोहोचलो मित्रांनो मरोळला आणि एकदम कमी टायमात. 3.5 तास लागलेत फक्त यायला. काय ट्रॅफिकच नव्हतं आज. जायला पण ट्रॅफिक नाही भेटलं, यायला पण नाही ट्रॅफिक भेटलं. एकदम मक्खन रस्ता होता. फटाफट गेलो, फटाफट आलो. निघाल्यापासून एक फक्त फूड कोर्टला थांबलो. येताना CNGला पण नाही. आणि आता आहे आपल्याकडे 3 लाईन. आपण जाताना पुण्यात तातवडेमध्ये CNG फुल केलं होतं आणि आता आपण त्याच्यावरतीच आलोय डायरेक्ट मरोळमध्ये. अजून 3 लाईन आहे, गाडी घरपर्यंत पण जाईल. पण आता आपण CNG फुल करून घेतोय कारण आपल्याला रिस्क नको. आणि इकडनं आपल्याला एअरपोर्टलाच जायचंय आणि नाश्ता करायचा आहे सगळ्यात पहिलं. तर काय खाल्लं नाही. जाऊया फूड कोर्टला थांबलो 5-10 मिनिटं फक्त. त्यानंतर मग लगेच निघून आलो मित्रांनो. इंटरसिटीमध्ये हेच आहे, पुण्याला वगैरे गेलं ना ट्रिप जायच्या आधीच लागून जाते. कधी चुकून माकून असं जातं की बाबा थांबावं लागतं, नाही तर आयदर कधी आपल्याला थांबावं लागलं नाहीये. सो असं काही आहे. आणि आता जाऊया मरोळच्या इथं. CNG पंप येताना बघितला मी, अपोजिटला खाली होता, काय गर्दी नव्हती. जाऊया तिथे CNG भरूया. 7:30-8 वाजलेत किती आपण बघूया, 7:58 झालेत आता फक्त. सो चालेल, काय प्रॉब्लेम नाही आपल्याला. आणि जाऊया. आणि मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा विषय सांगायचा म्हणजे मी तिथे गेलेलो, फेक बुकिंग टाकत होते. काय फायदा झाला माझा सांगा, काय फायदा त्याचा झाला असेल. उलट मला फेक बुकिंग जर होती ती तर मित्रांनो काय मला समजत नाही ऍक्च्युली फेक बुकिंग होती की नव्हती. आणि जर ती फेक बुकिंग असेल तर त्याचा काहीच फायदा नाही झाला. फायदा माझा झाला, मला कॅन्सलेशन रेट कमी करायला त्याने मदत केली. 1 रेट कमी केला, 1 वाढवला. अजून काय पाहिजे सांगा. एवढं भारी काम झालं आपलं. सो चला CNGला लाईन आहे का नाही काय. अरे काय खरंच यार, काय बोलायचं या लोकांना. मुंबईमध्ये थांबायलाच कोण तयार नाही, नुसते घाई. चला बघा, नुसते घाई. कामावर न सुटले, ज्यांना त्याला घरी जायचं असतं. अरे पण व्यवस्थित जावा ना घरी, का हातपाय तोडून जाता. आलोय आता फायनली मरोळमध्ये. जाऊया इकडच्या आपल्या CNG पंपावरती नंबर लावूया मरोळच्या आणि CNG भरून निघूया. चला पहिलं तर जाऊन नाश्ता करूया. पहिलं CNG भरून मग नाश्ता करायला जातो. सो गाईज फायनली आपल्याला खूप दिवसांनी आज फेक बुकिंग लागली. मी जसं म्हटलं तुम्हाला, फेक बुकिंग आहे काय कळत नाही मित्रांनो. काय बोलायचं सांगा लोकांना. असे येड्या डोक्याची लोक असतात. काय मिळतं त्यांना फेक बुकिंग टाकून. काय मी ज्याने गाडी बुकिंग टाकली ना
तिथे जवळ जाऊन मी आलो, रिटर्न आलो. मी ज्याला फोन करत होतो त्याने का फोन उचलला नाही, पण आता ती जेन्युइन होती, झोल होती काय माहिती. मी लोकेशनवर पोहोचून 2 वेळा फोन केले पण काय फोन रिसीव्ह नाही केला. शेवटी त्याने कॅन्सल केली बुकिंग. म्हटलं अरे यार काय बोलणार लोकांना, काय डोक्याची लोक असतात त्यांचं त्यांना माहिती. लगेच कॅन्सल केलं त्यानेच कॅन्सल केलं, त्याचे पैसे पण भेटले मला आणि त्याने माझी कॅन्सलेशन रेट पण कमी झाला असेल त्याच्यामध्ये. चला बरं झालं. आणि त्याच्यामध्ये मी लगेच पडल्या मला मरावची बुकिंग पण लागली. म्हटलं अरे वा सोन्यावर सुहागा झालाय. म्हटलं सोन्याहून पिवळं झालं. तिकडनं आपल्याला हा भाई टायमात पडली आहे बुकिंग, नाही तर म्हटलं 1-2 मिनिटासाठी आपली वाट लागली असती. सो चला पोहोचूया आता लोकेशनवरती. कस्टमरला फोन कन्फर्म झालाय, सगळ्यात महत्त्वाचा हा कस्टमर. पोहोचूया त्यांच्या लोकेशनवरती आणि घेऊया. आपण आहे आता विमाननगर कल्याणीनगरच्या रोडला. कल्याणीनगर रोड आहे, इथे सगळे कॉर्पोरेट आणि सगळे कॉर्पोरेट क्लास लोक आहेत तिथे. खूप सारे कॉर्पोरेट आहेत तिथे, त्याच्यामुळे सो चला पोहोचूया लोकेशनवरती आणि मग भेटूया. गाईज एक पंगा झालाय आपल्या बरोबर. काय पंगा आहे म्हणजे पॉपट झाला आपला. मित्रांनो भूक लागली होती, नाश्ता करायला आपण मरवळच्या आपला शोरमा शॉपवर गेलो, पण फायनली आज मंडे आहे त्याच्यामुळे बंद आहे वाटतं ते. आणि आता चाललोय आपल्या इकडचा सहारा रोडच्या स्नॅक्स कॉर्नरच्या इथे, कारण काहीतरी खाऊन चालू करणार मित्रांनो, कारण भूक लागली आहे मला. खूप दिवस झाला असं बिना खाता पिते बघा रिक्षावाल्याच्या आईचा. सॉरी. सो काय खाऊन पिऊन मी हे नव्हतं करत त्याच्यामुळे, आणि खूप हे होऊन जातं नंतर मग रात्री. त्याच्या आधी आता खाऊन निघणार आहे. चला पहिलं बघूया चालू आहे का ते. आलोय ऑलमोस्ट सहार रोडच्या ह्याला काय म्हणतात त्याला, सिग्नलला. इकडनं लेफ्ट मारल्यावर आपलं पेट्रोल पंप येतं आपलं, म्हणजे आपण जिथे CNG भरतो तिथे. माझं ॲक्च्युली मन चाललेलं इथंच यायचं, पण तिथे बाजूला होतं, गर्दी नव्हती म्हणून गेलो डायरेक्ट. एवढ्या लांब येण्यापेक्षा